मने जो आपले तोची साध ओळखावा देव तेथेची जाणावा असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, कुळवाडी भूषण, मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाची प्रेरणा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून पवित्र कुराणाचं मराठीत भाषांतर करण्यासाठी स्वतःचे त्या काळातील 25,000 रुपये म्हणजे आजच्या काळातील 2500 कोटी रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्री माता फुले, सावित्रीमाई फुलेंच्या चळवळीला कोणत्याही प्रस्थापित आणि जातीवाद्यांची भीती न बाळगता सहकार्य करणाऱ्या आमच्या माता फातेमा माता शेख आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 16 ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढून आम्हा भारतीयांना याची जाणीव करून देणारे ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आणि 1990ला भाकीत करणारे यापुढे टाटा बिर्ला चरतील आणि बाकी सारेच उपाशी मरतील वामनदादा कर्डक, ज्या ज्या महामानवांनी संतांनी संत तुकडोजी महाराज, संत जगनाडे महाराज, संत गाडगे महाराज, ज्या ज्या संत महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, स्वातंत्र्याची प्रेरणा बिरसा मुंडा, त्या सर्व महामानवांना सलाम करतो। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित या प्रबोधनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोहम्मद हिफ्जुर रहमान साहेब, जनरल सेक्रेटरी विदर्भ पॉवरलूम असोसिएशन तथा सदरे जामा मस्जिद, आदरणीय एडवोकेट रुहिना सय्यद, सोशल एक्टिविस्ट आदरणीय शबनम परवीन बाजी, सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष आदरणीय अल्ताफ खान साहेब, सोशल एक्टिविस्ट आदरणीय नोंदणीकृत RSS चे अध्यक्ष मोहन गुरुजी साहेब आणि उषाताई खरबीकर, माजी नगरसेविका आदरणीय प्रकाश लायसे साहेब आणि नागपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने 18 पगड समाज आणि हिंदू आणि मुसलमान समाजामध्ये बंधुत्व निर्माण करून मानव सेवेसाठी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी इतक्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे दंगामुक्त महाराष्ट्र या संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष आदरणीय मोतीरामजी मोहाडीकर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, मातांनो, भगिनींनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्या नागपूरमध्ये दंगल लावणाऱ्या संघटनेचं केंद्र आहे, आता हे दंगलमुक्त महाराष्ट्र संघटन काय आहे? शिवचरित्र अभ्यासक म्हणून माझा परिचय देण्यात आला। महाराष्ट्रात आणि भारतात एवढंच नाही तर पाकिस्तान कराची मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगणारा मी पहिला भारतीय मुस्लिम आहे। 2000हून जास्त माझे संत महापुरुषावर कार्यक्रम झालेले आहेत। 24 सप्टेंबर 2016ला महाराष्ट्रातील मुस्लिम मावळे रायगड येथे नेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सामूहिक स्तरावर साजरा करणारा मी पहिला भारतीय आहे। आणि फक्त साजरा नाही केला, तेथे हा संकल्प केला
की आम्हाला पुन्हा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मानवतावादी महाराष्ट्र करायचा आहे, दंगलमुक्त महाराष्ट्र करायचा आहे। आणि तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला एकत्र करून शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सेवा आणि मानव सेवेसाठी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। आता दंगलमुक्त महाराष्ट्र हे संघटन सुरू करायची गरज का पडली? जेव्हा आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की या महाराष्ट्रात आणि भारतात आजपर्यंत जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली याचं कारण काय आहे, ते ही गोष्ट निदर्शनास आली की या भारताची महाराष्ट्राची आजपर्यंत जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली ती नैसर्गिक आपत्तीमुळे झाली नाही, तर जाती जाती धर्माधर्मामध्ये जातीय दंगली लावून करण्यात आलेली आहे। दंगलीमध्ये काय होते? दंगलीमध्ये गरीबाचे मुलं अनाथ होतात, गरीबाच्या मुली बहिणी विधवा होतात, गरीबांचे आई वडील निराधार होतात, गरीबांच्या वस्त्या जळून बेचिराख होतात। आणि आम्ही दंगल झाल्यानंतर पश्चाताप करतो आणि त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतो। पण दंगल झाल्यानंतर, गरीबांचे मुलं अनाथ झाल्यानंतर, गरीबांच्या मुली बहिणी विधवा झाल्यानंतर, आई वडील निराधार झाल्यानंतर, वस्त्या जळून बेचिराग झाल्यानंतर पश्चाताप करून काय फायदा? त्या आधी सामूहिक स्तरावर प्रयत्न व्हावा या भावनेनं दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आलं। आता महाराष्ट्रात दंगल होऊ नये यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर महाराष्ट्रात दंगली का घडतात याचा अभ्यास करावा लागला। आणि जेव्हा मी हे जाणून घेत होतो की महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या, जेवढ्या दंगली घडवल्या गेल्या, त्या दंगली घडवण्यासाठी सामान्य स्तरावर एक नाव वापरण्यात येत होतं, ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। ऐकून घ्या, ऐकून घ्या, इथं चुकायले, आमच्या शरीरावर आमचं डोकं पाहिजे। शिवाजी महाराजांचं नाव कोण कधी घ्यायले हे जर आम्हाला माहित नसलं तर मग आम्ही दंगलीत वापरले जातो। मी लहान असताना जेव्हा पाहायचो की जेव्हा शिवजयंती निघायची तर दोन देखावे असायचे, एक शिवाजी महाराज, एक अफजल खान। आणि सांगितलं जायचं अफजल खान म्हणजे मुसलमान, शिवाजी महाराज म्हणजे हिंदू, आणि मुसलमान मारल्याशिवाय या देशाची रक्षण होत नाही, स्वराज्याचं रक्षण होत नाही। जेव्हा मी हे जाणून घेतलं की महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या, दंगली घडवल्या गेल्या, त्या दंगली घडवण्यासाठी नाव वापरण्यात येत होतं छत्रपती शिवाजी महाराज। मी म्हणलं काय शिवाजी महाराज दंगलीचे जनक आहेत का? काय शिवाजी महाराज दंगलीसाठी प्रेरणा आहेत का? आणि जेव्हा मी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करू लागलो मला आश्चर्याचा धक्का बसला। अरे ज्या शिवाजी महाराजांना मुसलमानांचा शत्रू म्हणून सांगण्यात आलं, ज्या शिवाजी महाराजांना मुस्लिमांचं कर्दनकाळ म्हणून सांगण्यात आलं, त्या शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगतो? शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले। मालोजीराव भोसले यांनी आपल्या मुलाचं नाव अहमदनगर येथील मुस्लिम सुफी संत शाह शरीफ यांच्या प्रेमापोटी आपल्या दोन्ही मुलाचं नाव ठेवलं शहाजी आणि शरीफजी। अरे शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव शहाजी आणि काकाचं नाव शरीफजी, त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी एका मुस्लिम सुफी संत शाह शरीफ यांच्या प्रेमापोटी ठेवलं, आणि तुम्ही शिवाजी महाराजांना मुस्लिमांचा शत्रू सांगता? मालोजीराजे भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेख मोहम्मद बाबा दरवेश या सुफी संताला बसवलं आणि त्यांना वंश परंपरागत जमिनी इनाम दिल्या। तुम्ही आजही जा श्रीगोंदा येथे तुम्हाला शेख मोहम्मद बाबा दरवेश यांचं मंदिर दिसल। मुस्लिम आणि हिंदू बांधव तिथं श्रद्धेने जातात। मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे जे विचार होते ते विचार शिवाजी महाराजांनी नाकारले का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी आपल्या दोन्ही मुलाचं नाव एका मुस्लिम सुफी संताच्या नावावरून ठेवलं। मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना आपल्या आजोबाचे विचार नाकारले का? तर नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं।
शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचं 1.25 लाखाचं सैन्य, अरे 1.25 लाख हा सैन्य आहे आणि 1.25 लाख सैन्याचा कमांडर नूर खान बेग एक मुसलमान असतो. मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे? छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कामा ज्या घोडदलावर अवलंबून असतो त्या घोडदलाचा प्रमुख सिद्दी हिलाल हा मुसलमान. त्या घोडदलामध्ये 1,60,000 घोडस्वारापैकी 58,000 घोडस्वार आहे मुसलमान. शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचंय त्यावेळेस सिंधू बंदी कायदा होता. जर हिंदू समुद्र ओलांडला तर धर्मपाप होते, नरकात जाते. हिंदू समुद्रात जायला तयार नाही तेव्हा मुस्लिम मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, राजा आम्ही ऐकी, राजा आम्ही ऐकी, राजा आम्ही ऐकी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकणारे मावळे मुसलमान होते आणि तुम्ही म्हणता शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. एस.टी. दास आपल्या पुस्तकात म्हणतात, इंडियन मिलिटरी इट्स हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट, पेज नंबर 60, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सागरी किल्ल्याचे प्रमुख आणि आरमाराचे सर्व वरिष्ठ अधिकारी हे मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महत्वाचं शक्तीस्थळ तोफखाना, या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा लीगल ॲडवायझर खाजगी सचिव मौलाना खाजी हैदर हे मुसलमान. आता या प्रसार माध्यमामध्ये काय दाखवलं, त्या डिबेटवर मौलाना येतात, ते ओरडत राहतात. लोक म्हणतात हा किती कट्टर आहे, इकडून हिंदू ओरडत असतो, इकडून मुसलमान ओरडत असतो. लोकांना वाटतो हा हिंदू धर्मगुरू, हा मुसलमान धर्मगुरू. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा लीगल ॲडवायझर खाजगी सचिव पहिला सरन्यायाधीश मौलाना खाजी हैदर या मुसलमान धर्मगुरूला केलं होतं. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबानं त्यांचा वकील तहासाठी पाठवला, त्याचं नाव कुलकर्णी, आणि शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला मौलाना खाजी हैदर याला. आज प्रसार माध्यमामध्ये जे विष पेरलं जाते ते शिवाजी महाराजांचा हा इतिहास सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्व महत्वाची पदं या मुस्लिम मावळ्यांना देण्यात आली. शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड, त्यांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे मीर मोहम्मद नावाच्या मुस्लिमांनी काढलेलं. त्याचं बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला कळून चुकेल, त्या 31 पैकी 20 बॉडीगार्ड हे मुसलमान होते. आणि शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाला दिली? या मुस्लिम मावळ्यांना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राज्याभिषेकाच्या आधी रायगडावर वेगवेगळ्या विभागाचं काम चालू आहे. शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळे यांना घेऊन जातात पाहणीसाठी. तेथे गेल्यानंतर जगदेश्वराच्या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. शिवाजी महाराज म्हणतात, मोरोपंत, माझ्या हिंदू बांधवासाठी जगदेश्वराचं मंदिर बांधलं, खूप चांगलं केलं, पण माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पढायला मस्जिद कुठं आहे? मोरोपंत पिंगळे म्हणतात, महाराज जागा दाखवावी, आदेश द्यावा, आदेशाचे पालन होईल. शिवाजी महाराज म्हणतात, अरे आदेश माझ्या महलासमोर बांध, माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पढायला मस्जिद. न्यू हिस्ट्री ऑफ मराठा पान नंबर 260 इथे याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम मावळ्याला नमाज पढायला मस्जिद बांधलेली. शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु काशीनाथ अठल्यकृत, महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पान नंबर 215 वर शिवाजी महाराजांनी ज्या सत्पुरुषाला आपले गुरुस्थानी मानले त्यांची यादी दिलेली आहे. आणि पान नंबर 219 वर स्पष्ट लिहिलेले आहे, संत याकूत बाबा या मुस्लिम अवलियास आपले गुरु केले. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील संत याकूत बाबा हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. 2017ला माझा तिथे कार्यक्रम होता, त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मी जेव्हा कार्यक्रमाला गेलो, मगरिबच्या नमाजची वेळ झाली. तेथे एक सुंदर मस्जिद आहे, तिथे मी नमाज पठण केली.
नमाज झाल्यावर त्या मस्जिदच्या इमामला मी विचारलं, एवढी सुंदर मस्जिद समुद्र काठावर, ही जागा कोणी दिली तुम्हाला? त्यांनी म्हटले, ही समुद्र तटावर सुंदर जी मस्जिद दिसत आहे, या मस्जिदीला जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. मी म्हणलं, दाटून म्हणत आहात का? काही पुरावे आहेत? त्यांनी मला पुरावे दाखविले. बार्निशी बुक नंबर 5, तालुका सुवर्णगड, 326 नंबरवर याची नोंद आहे की शिवाजी महाराजांनी संत याकूत बाबा यांना 653 एकर जमीन दिली होती मस्जिद बांधण्यासाठी. बांधवांनो, हा इतिहास का सांगण्यात येत नाही? तुम्ही बाबरी मस्जिदचा इतिहास पूर्ण भारतात सांगून दंगली पेटवल्या, पण या माणसाला जोडणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मस्जिद तुम्ही का नाही सांगितली? छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे मुस्लिम गुरु संत मोनी बाबा पानगावचे, हे 2 मुस्लिम सुफी संत शिवाजी महाराजांचे गुरु असतात, मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे असतात? बांधवांनो, हे विचार करायची गरज आहे मला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुस्लिम मावळे का स्वयंस्फूर्तीनं बलिदान देण्यास तयार झाले? श्री आवळसकर शककर्ता शिवाजी पान नंबर 223 चा आधार घेऊन सांगतात की रायगडावर महादरवाजापासून पाऊण मैल आम्ही जेव्हा चालत जातो, एका उंच ठिकाणी पोहोचतो. त्या उंच ठिकाणी एक कबर आहे, समाधी आहे. ती समाधी मदारी मेहतरची आहे, ज्या आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका केली. शिवाजी महाराजांनी किती प्रेम केलं मदारी मेहतरवर. अरे शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मदारी मेहतर सापडला, औरंगजेबाने पकडलं, खांबाला बांधलं, मदारी मेहतरला मारलं. विचारलं, सांग मदारी, शिवा कुठं गेला? मदारी म्हणतो माहित नाही. पुन्हा मारलं, पुन्हा विचारलं, सांग मदारी, शिवा कुठं गेला? मदारी म्हणतो माहित नाही. रक्तबंबाळ केलं, म्हणलं बघ मदारी, सांग शिवा कुठं गेला? जीवाला मुकशील? मदारी म्हणतो, अरे कोणत्या जीवाला? हा जीव तर आधी शिवाजी महाराजांनी वाहून टाकलेला आहे. लाख मेले तरी चालतील, पण त्यांचा पोशिदा जगला पाहिजे. बांधवांनो, काय सांगायचं होतं? फक्त हे सांगायचं होतं, शिवाजी महाराज कुठे गेले? किती खोके दिले असते औरंगजेबानं? किती खोके दिले असते? फक्त गुवाहाटीला जायचं नव्हतं मदारी मेहतरला, त्याला गोव्याला जायची गरज नव्हती. फक्त सांगायचं होतं शिवाजी महाराज कुठे गेले. पण मदारी मेहतर म्हणतो, औरंगजेबा, माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील, पण या लाखांचा पोशिदा शिवबा जगला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी काय प्रेम केलं? राज्याभिषेकाच्या आधी मदारी मेहतरला शिवाजी महाराज विचारतात, सांग मदारी, तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ? मदारी म्हणतो, महाराज मला कोणतंही पद नको, माझी एकच इच्छा होती, हा मदारी मेला तरी चालेल, पण या लाखाचा वाली शिवबा छत्रपती झाला पाहिजे, या सिंहासनावर बसला पाहिजे. मला जर काही द्यायचं असेल तर एक अधिकार द्या, सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार द्या. ते अधिकार शिवाजी महाराजांनी त्यांना दिलं. सांगा बांधवानो, या मुस्लिम मावळ्याची निष्ठा पहा. शिवाजी महाराज स्वतः ऑफर करतायत, सांग मदारी, तुला कोणतं कॅबिनेट देऊ? वर्षा बंगला देऊ का? मदारी मेहतर म्हणतो, हे बंगले नको मला महाराज, माझी इच्छा होती की तुम्ही छत्रपती झाले पाहिजे, मला या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार द्या. तुम्ही पाहिलं मंत्रिपदासाठी लोक कसं पक्ष बदलतात, पण मदारीनं जीव द्यायला तयार झाला, पण निष्ठा नाही दिली. शिवाजी महाराजांनी किती प्रेम केलं. जेव्हा मदारी मेहतरचं निधन झालं तर शिवाजी महाराजांनी त्यांची समाधी रायगडावर बांधली, आपल्या शय्यागृहातून त्यांना पाहता यावं म्हणून. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व 18 पगड समाज एकत्र होता. आणि मला फार आनंद झाला की ज्या जागेवर उभं राहून मी आज छत्रपती शिवाजी महाराज सांगतोय, माझा हलवा समाज
हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारस आहे आणि हे शिवाजी महाराजांचे विचार या नागपूर जिल्ह्यामध्ये पसरण्यासाठी तर मागे राहणार नाही। आणि हा इथला मोमीन समाज, हलबा आणि मोमीन हे बुनकर समाज हे 18 पगड समाजापैकी एक समाज आहे। तुमची जबाबदारी आहे, जसं तुमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी रक्त सांडलं आणि या सर्व 18 पगड समाज, हटकर, धनगर, कोळी, माळी, चांभार, कुंभार, हलवा, मोमीन सर्वांना एकत्र केलं, त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण केलं आणि देश सेवेसाठी, मानव सेवेसाठी आदर्श असं स्वराज्य निर्माण केलं। तसा समाज तुम्हाला या नागपूर जिल्ह्यामध्ये निर्माण करायचा आहे बांधवांनो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मोठ्या मोठ्या सत्ता होत्या, आदिलशाह आहे, मोगल आहे, कुतुबशाह आहे। मग शिवाजी महाराजांकडे लोक कशासाठी आले? काय होतं शिवाजी महाराजांकडे? कोणते विचार होते? आज तुम्ही महाराष्ट्रात पाहता, एक दिवस असा जात नाही ज्याच्यावर महिलेवर अत्याचार झाल्याची घटना येत नाही। बदलापूरची घटना झाली, त्याच्या आधी तुमच्या नागपूरमध्ये चिमुरड्यावर अत्याचार झाला, मुंबईमध्ये महिलेवर अत्याचार झाला, शेकडो घटना तुम्ही दररोज पाहता असता मीडियावर। मला प्रश्न विचारायचा आहे, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित का नाहीत? अरे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सगळा 18 पगड समाज कसा आला? त्यांनी खोके दिले नाही, कोणाला पैसा वाटला नाही, कोणाला आमिष दिलं नाही। तर विचार होते शिवाजी महाराजांचे। काय विचार होते? रांजाच्या पाटलानं एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीला उचललं, तिच्यावर अत्याचार केला, त्या मुलीला वाटलं माती झालेलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, त्या मुलीने आत्महत्या केली। शिवाजी महाराजाला कळलं, शिवाजी महाराजांनी येसाजी कंगला सांगितलं, जा त्या बलात्कार्याला वडून आणा। येसाजी कंग जातात, सकाळी सकाळी 5 ला त्याच्या मुसक्या आवळतात, बैलगाडीत टाकतात, त्याला घेऊन येतात शिवाजी महाराजांकडे। शिवाजी महाराजांकडे तो आहे, रांजाचा पाटील आहे, त्याला विचारलं तू शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला? तो मगरुरीने म्हणतो हो केला, मी पाटील आहे आदिलशाहचा, तुम्ही कोण मला शिक्षा देणार आहे? मासाहेब जिजाऊनं सांगितलं यानं कबूल केलेला आहे अपराध, याला शिक्षा झाली पाहिजे। शिवाजी महाराजांनी आदेश दिला, त्याचे हातपाय छाटले, चौरंगा केला, पूर्ण मावळ खोऱ्यामध्ये ही बातमी पसरली। अरे हा शिवा कोण आहे? हा शिवा कोण आहे? हा शिवा कोण आहे? एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या इज्जतीसाठी पाटलाचे हातपाय छाटणारा हा शिवा कोण आहे? जर आपल्या लेकी बाळीसाठी पाटलाचे हातपाय छाटत असेल तर या शिवासाठी मरायला काय हरकत आहे? म्हणून मावळ खोऱ्यातील हटकर, धनगर, कोळी, माळी, चांभार, कुंभार, मुस्लिम, बौद्ध, हलबा सगळा समाज एकत्र आला, कारण शिवाजी महाराज लेकी बाळीचं संरक्षण करायचे। आता मला सांगा, याच महाराष्ट्रामध्ये 1 लाख महिला लापता आहेत। पुन्हा शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही मत मागणार? लाडकी बहीण योजना आणली तुम्ही। देवेंद्र फडणवीस साहेब, फार नम्रपणे मी तुम्हाला प्रश्न करतोय, नैतिकता शिल्लक असेल तर याचं उत्तर तुम्ही द्यावं। 1500 रुपये तुम्ही लाडकी बहिणीला देत आहात, या महाराष्ट्रातल्या 1 लाख लाडक्या बहिणी लापता आहेत, त्याचा शोध कधी घेणार हे महाराष्ट्राला सांगा। अरे स्त्रीचं संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याचं भूषण। मी महाराष्ट्रातला मुस्लिम आहे, तुम्हाला वाटत असेल मी प्रेमापोटी बोलतोय, माझं मान्य करू नका, पण मोगलांचा इतिहासकार काफी खान म्हणतो की मी स्वतः शिवाजी महाराजाला माझा शत्रू समजतो, पण शिवाजी महाराजाबद्दल हे सत्य स्वीकारावंच लागल की शिवाजी महाराज शत्रूच्या आई बहिणीचं रक्षण आपल्या आई बहिणीपेक्षा जास्त करायचे। तो आपल्या पुस्तकात लिहितो की एखादी स्त्री युद्धस्थळी सापडली
तिला सोडवण्यासाठी जर त्याच्या कुटुंबातला कोणी व्यक्ती आला नाही तर शिवाजी महाराज त्या स्त्रीचं रक्षण स्वतः करायचे, स्वतः आपल्या सैनिकाला नाही सांगायचे। हे छत्रपती शिवाजी महाराज। बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे दगलबाज शिवाजी आपल्या पुस्तकात लिहितात, छत्रपती शिवाजी महाराजांचा सक्त आदेश होता की युद्धामध्ये मस्जिद असो किंवा चर्च असो, धार्मिक स्थळाला इजा होऊ नये, स्त्रीला अपवित्र केलं जाऊ नये, आणि एखादी कुराणाची प्रत जर मस्जिदमध्ये युद्धामध्ये सापडली तर आदरानं चुंबन घेऊन त्याला मुस्लिम मावळ्याला द्यायचं। हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे। हे का सांगण्यात येत नाही? आज शिवाजी महाराजाला कोणी हिंदूचं कोणी मुसलमानाचं असं सांगायचा प्रयत्न करते। बांधवांनो, मी जेव्हा शिवचरित्र वाचलं तर तेव्हा मला कळालं की शिवाजी महाराज कोण्या धर्माचे नाही, कोण्या जातीचे नाही, शिवाजी महाराज मानव जातीचे आहेत। जपानचा विचारवान बॅरन कॅनडा म्हणतो शिवाजी महाराज सत्पुरुष आहेत, त्यांनी अखिल मानव जातीचं हित केलं। सांगा बांधवांनो, अखिल मानव जातीचं हित केलं हे जपानचा विचारवान सांगतो, आणि आपल्या महाराष्ट्रातले लोक शिवाजी महाराजांचा वापर दुसऱ्या जातीच्या विरोधात दंगली लावण्यासाठी करतात। का करतात? कारण आम्ही आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही। मी माझ्या मुस्लिम बांधवाला विचारतो, जेवढं प्रेम शिवाजी महाराजांनी मुस्लिमांवर केलं, जेवढा मान सन्मान शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना दिला, तेवढा मान सन्मान कोणत्या पक्षाने दिला का तुम्हाला? कोणत्या नेत्याने दिला का तुम्हाला? मग शिवाजी महाराज शत्रू कसे झाले? आम्ही हे विचार केलं पाहिजे बांधवांनो। अज्ञानापोटी आम्ही आमचं मत तयार करता कामा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे दंगली झाल्या, वेळ किती माझ्याकडे? किती वेळ बोलू का? अजून का संपवायचा? बोलायचं? ठीक। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे मानव कल्याणाचं होतं। आम्हाला इतिहास माहित नाही। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते। पतीचा अर्थ संस्कृत मध्ये होतो संरक्षण करणारा। छत्रपती म्हणजे कोण? छत्राचं संरक्षण करणारा म्हणजे स्वराज्याचा प्रमुख। राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचं संरक्षण करणारा, सेनापती म्हणजे सेनेचं संरक्षण करणारा। त्याला प्रमुख हे शब्द सुद्धा म्हटलं जातं, पण संस्कृत मध्ये खरा अर्थ आहे पतीचा संरक्षण करणारा। आता आपण बघतो विवाहाच्या आधी त्या मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी तिच्या वडिलांची असते, तिच्या भावाची असते। विवाहानंतर त्या मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या पुरुषावर जाते, त्या पुरुषाला त्या महिलेचा पती म्हणजे संरक्षण करणारा पुरुष असं म्हटलं जाते। हे तुम्हाला माहित असलं पाहिजे कशाला संस्कृतमध्ये काय म्हणतात। मग शिवाजी महाराज छत्रपती होते म्हणजे या स्वराज्यामधल्या सर्व शोषित पीडित गरजू कष्टकरी शेतकरी अनाथ मुलं आणि विधवा महिला यांचे पालक होते छत्रपती शिवाजी महाराज। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजच्या स्वराज्याबद्दल शत्रू सुद्धा हेवा करायचा। हे छत्रपती शिवाजी महाराज का सांगण्यात येत नाही? कारण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 350 किल्ले बांधले छत्रपती शिवाजी महाराजांनी। स्वतः कधी पोट भरून जेवले नाही, पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कधी शेतकरी उपाशी झोपला नाही। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य। आणि या महाराष्ट्रात काय पाहतो आपण? काय पाहतो की शेतकरी आत्महत्या करतायत, आंदोलन करतायत। मागच्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये 16 जिल्हे कुपोषित निघाले, 16,000 बालकं कुपोषित निघाली आणि 6,000 बालकं दगावली आहेत। अरे अन्नाविना 6,000 बालकं मेली या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये। मी विचारतोय देवेंद्र फडणवीस साहेब, मला सांगा हे 6,000 बालकं उपाशी का मेली? याला जबाबदार कोण आहे? तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागायला पुन्हा येसाल तर याचं उत्तर घेऊन या। स्वराज्यामध्ये छत्रपती पालक होते, कोणी उपाशी झोपत नव्हता। आता तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख आहात आणि इथं 6,000 बालकं जर उपाशी मेली असतील तर याला जबाबदार कोण आहे? बांधवांनो,
हे गरिबाचे लेकरं उपाशी मरत असताना तुम्ही जाती आणि धर्मावर लढणार, हिंदू मुस्लिमचा वाद करणार? अरे हे गरिबाचे लेकरं आशेने पाहत आहेत तुमच्याकडे, तुम्ही त्यांच्यासाठी बोलसाल, त्यांच्या हितासाठी मतदान करसाल, पण आजही जर तुम्ही जाती धर्मावर मतदान करसाल तर त्या लेकरांचा जीव जातोय, त्याचं पाप तुम्हाला लागणार आहे बांधवान। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक जी घटना होती, त्या घटनेच्या आधारावर पूर्ण महाराष्ट्रात दंगली लागल्या। मला वाटते तुमच्या नागपूरमध्ये बी आता गणेश मंडळामध्ये ती झाकी दाखवण्यात आली, अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर आहे का? बघितल्या झाक्या? पण सत्य इतिहास माहिती आहे का तुम्हाला? आता ऐका, अफजल खान हा आदिलशाचा सरदार, विजापूरहून तो वाईला आला, कशाला? शिवाजी महाराजांकडे प्रस्ताव घेऊन आला की शिवाजी महाराज, जे किल्ले तुम्ही आदिलशाहचे जिंकले, जो प्रदेश तुम्ही आदिलशाहचा जिंकला तो परत द्या, द्यायचा किंवा न द्यायचा त्याच्यावर चर्चा होणार आहे। शिवाजी महाराजांनी आपले वकील पंताजी बोकील यांना पाठवलं, त्यांनी त्यांच्याशी बोलले, असं ठरलं की प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शामियाना तंबू उभारण्यात येईल, 10 बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचे, 10 बॉडीगार्ड अफजल खानाचे तेथे भेट होणार। आता मला सांगा, अफजल खानाला प्रतापगडावर कोण घेऊन येत आहे? अफजल खानाचा वकील, त्याचं नाव काय आहे? अफजल खानाच्या वकिलाचं माहित आहे? इतिहासात लिहिलं कृष्णाजी भास्कर। आता मी परेशान झालो, मी म्हणलं इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचं नाव लिहिताना शिवाजी महाराजांचं शिवाजी शहाजी भोसले, शहाजी राजाचं नाव लिहिताना शहाजी मालोजीराव भोसले, मासाहेब जिजाऊचं नाव लिहिताना जाधव आडनाव लिहिलं, अफजल खान होता लिहिलं, आदिल शाह होता लिहिलं, दिलेर खान होता लिहिलं, मग कृष्णाजी भास्कर याचं आडनाव का नाही लिहिलं? मी मला इतिहास लिहिणाऱ्याची शाही संपली असं लिहिता लिहिता। मग विचारवंतांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी नाव शोधून काढलं, त्याचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी। आता बघा, समजून घ्या, अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाला घेऊन प्रतापगडावर येतो। तुम्हाला आता विधानसभा आहेत, लोकशाहीमध्ये समजून सांगतो, एखादा नेता जात असताना त्याचे कार्यकर्ते असतात, घोषणा देणारे असतात ना, तसा अफजल खान हा नेता, कृष्णा कुलकर्णी त्याचा कार्यकर्ता। आता अफजल खान येतोय प्रतापगडावर, कृष्णा कुलकर्णी समोर आहे, त्याच्या घोषणा काय असतील? अरे हमारा नेता कैसा हो, अफजल खान जैसा हो। यारे येऊन येऊन येणार कोण? अफजल खान शिवा है कौन? अफजल खान तुम आगे बढ़ो, कृष्णा कुलकर्णी तुम्हारे साथ है, असणार, ह्यात घोषणा असणार ना। आता शिवाजी महाराज येत आहेत, शिवाजी महाराजांचा कार्यकर्ता सिद्धी इब्राहिम येतोय, सिद्धी इब्राहिम घोषणा देतोय, अरे हमारा नेता कैसा हो, शिवाजी महाराज जैसा हो। येऊन येऊन येणार कोण? शिवाजी महाराजांशिवाय आहे कोण? शिवाजी महाराज तुम आगे बढ़ो, सिद्धी इब्राहिम तुम्हारे साथ है। आता सांगा, देशद्रोही कोण आहे? कौन है? देशभक्त कौन है और देशद्रोही कौन है? कृष्णा कुलकर्णी कौन है? देशभक्त है? म्हणजे इतिहास का लपवता तुम्ही? जेव्हा तुम्ही झाक्या दाखवल्या तर सांगायचं ना, अफजल खान दाखवला, शिवाजी महाराज दाखवले, अफजल खानाचा वकील बी दाखवायचा, कृष्णा कुलकर्णी शिवाजी महाराजांचा दाखवायचा, नाही दाखवला, मनात पाप आहे तुमच्या। मग आता जेव्हा शामियान्यामध्ये तंबूमध्ये आले तर शिवाजी महाराजाला आधीच माहित होतं, कसं? शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे, त्यांचा मित्र रंदुल्ला खान, त्यांचा पुत्र रुस्तुम जमान, सरदार आदिलशाहचा, पगार आदिलशाहची आणि CID छत्रपती शिवाजी महाराजांचा।
त्याने आधीच सांगितलं, महाराज सावध राहा, खान येतोय, त्याच्या मनात पाप आहे. कसं सांगितलं? तुम्ही म्हणसाल तुम्ही मनात आलं ते बोलतायत, मी तसं बोलत नाही. संत तुकाराम महाराजांचा वारकरी आहे मी, सत्य असल्याशिवाय बोलणार नाही. शिवचरित्र एक अभ्यास, सेतू माधवराव पगडी, पान नंबर 260 वर याचा उल्लेख आहे. जमल्यास महाराजांस ठार करणे ही गुप्त सूचना विजापुरी दरबाराकडून खानास देण्यात आली होती. ही गोष्ट शिवाजी महाराजांना त्यांचा विजापुरी मित्र सरदार रुस्तुमे जमान यासकडून कळाली, म्हणून महाराजांनी खानास मारायचे ठरवले. आता शिवाजी महाराजाला माहित होतं अफजल खानाने शिवाजी महाराजांची मान दाबली, शिवाजी महाराजांनी कोथळा काढला, अफजल खान ओरडत ओरडत पळाला. आता मला सांगा, बाजूला कृष्णा कुलकर्णी, त्यानं काय म्हणायला पाहिजे होतं? बरे झाले महाराज, आपण खानासी मारले, मी ईडीच्या सीबीआयच्या भीतीपोटी त्याच्या सोबत गेलो होतो महाराज. तुम्ही तर आमच्यासाठी स्वराज्य स्थापन करत आहात, मला एक संधी द्यावी महाराज, मी स्वराज्याची सेवा करल म्हणायला पाहिजे की नाही? नाही म्हटला. त्यांना शिवाजी महाराज तलवार चालवली, शिवाजी महाराजच्या डोक्यावर लागली, शिवाजी महाराज रक्तबंबाळ झाले. त्याला वाटलं शिवाजी महाराज त्याला मारणार नाही, पण शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ संत तुकाराम महाराज त्यांनी सांगितलं होतं, शिवबा अन्य अत्याचार करणाऱ्याची जात पाहिजे नाही, जो कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शिवाजी महाराजांनी तलवार चालवली, एका ठाक्यात एका कुलकर्णीचे 2 कुलकर्णी. बांधवांनो, हे का सांगतोय मी? आता हे सगळं संपलं पाहिजे. माणसं मरत आहेत, गरिबाचे लेकरं मरत आहेत, लोक उपाशी आहेत, हाताला काम नाही आहे, शेतकरी टाहो फोडतोय. आता त्याच्यासाठी आम्ही बोललं पाहिजे. आम्ही कधी बोलणार त्याच्यासाठी? हा इतिहास तुम्हाला यासाठी सांगावा लागला. आणि आज तुम्हाला सांगतो अभिमानानं, या नागपूरमध्ये या शिवाजी महाराजांच्या विचारानं सर्व जाती धर्माला जोडून मानवतावादी समाज निर्माण करण्याचं धाडस मोतीरामजी यांनी केलेलं आहे. म्हणून हे फार मोठी गोष्ट आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून. आणि जो माणूस सत्याच्या बाजूने उभा राहतो याला धाडस लागते. अरे लागून सांगून करायला धाडस लागत नाही. स्वार्थासाठी पायावर लोटांगण घालायला धाडस लागत नाही. पण जेव्हा मोहन भागवत साहेबांनी शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगितला आणि म्हटले की शिवाजी महाराजांची समाधी ही बाळ गंगाधर टिळकांनी शोधली, तेव्हा समोर येऊन महाराष्ट्रामध्ये मोहन भागवत यांना सांगणारे की मोहन भागवत साहेब तुमच्या ज्ञानात वृद्धी करा, शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे टिळक नाही, महात्मा ज्योतिराव फुले आहेत. पुस्तक देऊन सांगणारे मोतीरामजी आहेत. हा खरा वारस आहे महात्मा फुलेचा. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या इथिक्सच्या गोष्टी करतात, नैतिकतेच्या. व्हॅल्यूज असले पाहिजे, मोरल व्हॅल्यूज असं ते राजकारणात म्हणतात. माझा प्रश्न आहे, नितेश राणे यांना परवानग्या देऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट धर्माविरुद्ध प्रक्षोभक भाषण करण्यासाठी ते परवानगी देतात, संमती देतात. नितेश राणे काय म्हणतात? मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारणार मी, हे संविधानाचं भंग आहे, कायद्याचं भंग आहे. हे गृहमंत्री आहेत, हे कारवाई करत नाही. नितेश राणेजी काय म्हणतात? मी हिंदूचा गब्बर आहे. बांधवानो, मी हिंदू शास्त्राचा अभ्यासक आहे. हिंदू धर्मामध्ये, हिंदू शास्त्रामध्ये गब्बर ही संकल्पनाच नाही. हिंदूचे धर्माचे शास्त्राचे भक्त असतात, अनुयायी असतात, प्रचारक असतात, धर्मगुरू असतात, शंकराचार्य असतात. गब्बर नसतो हिंदू धर्मामध्ये. मग गब्बर कुठून आली संकल्पना? माझ्या काही सहकार्यांना विचारलं, बा हे गब्बर कुठं असतो? त्यांनी म्हणले, सर हे शोले पिक्चर मधून घेतलं असं. आता शोलेचा गब्बर काय संत महापुरुष आहे का? शोलेचा गब्बर समाज सुधारक आहे का? मी म्हणलं शोलेचा गब्बर काय करतो? ते म्हणले शोलेचा गब्बर हा दरोडेखोर आहे, चोर आहे. आता याचा अर्थ काय व्हायले? मी हिंदूचा गब्बर म्हणजे कोण? मी हिंदूचा दरोडेखोर, मी हिंदूचा चोर. मी म्हणलं हे हिंदू धर्माचा अपमान आहे. असं नाही बोललं पाहिजे. कमीत कमी फडणवीस साहेब हे शास्त्राचे जाणकार आहेत. धर्माला अनुसरून काही बोलत असाल तर विचार करून बोललं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या धर्माचा तुम्ही अपमान करता. मी तुम्हाला अजून तुमची चूक तुमच्या निदर्शनास आणून देतो.
जर गब्बर असल, एखादा हिंदू धर्मामध्ये गब्बर असल, शोले पिक्चर सारखा त्या विचाराचा दरोडेखोर चोर, तर त्याची शिक्षा काय आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये? गरुड पुराण अध्याय 4 आणि श्लोक 10 मध्ये लिहिलेलं आहे, मंत्र 10, जे लोकांच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करतात, संकट निर्माण करतात आणि लोकांना संकटात पाहून आनंदी होतात, नेहमी विनाशाचा विचार करतात, विनाशाबद्दल बोलतात, ते नरकात जाणार आहेत. आणि श्लोक मंत्र 28 वर लिहिलेला आहे, जे खोटी साक्ष देतात, आपलं कर्तव्य पूर्ण करत नाही, फसवणूक करून धन संपादन करतात, चोरी करून उदरनिर्वाह करतात, ते नरकात जाणार आहेत. आता मला सांगा फडणवीस साहेब, मोहन भागवत साहेब, तुम्ही पंडित आहात, आता गरुड पुराण अध्याय 4 मंत्र 28 म्हणाले, चोऱ्या करणारं, दरोडे करणारं, लुटणारा हा नरकात जाणार आहे. आणि नितेश राणेजी म्हणाले मी हिंदूचा गब्बर आहे, आता गब्बर नरकात जाणार आहे शास्त्र म्हणाले. अरे तुम्ही धर्माबद्दल जेव्हा बोलता तर अभ्यास करून बोला. मी यासाठी बोलतो बांधवांनो, पॉलिटिशियन यूज द रिलीजन टू डिवाइड द पीपल, बट वी यूज द रिलीजन टू युनाइट द पीपल. अरे राजकारणी लोक धर्माचा वापर दंगली लावण्यासाठी, जाती धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी करतात. आम्ही धर्म आणि शास्त्राचा वापर जाती धर्माला एकत्र करून त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण करण्यासाठी करतो. ही वेळ आलेली आमच्यावर की कशा पद्धतीने तुम्ही या समाजामध्ये विघ्न घालत आहात. मूलभूत प्रश्न आमच्या महाराष्ट्राचे तसेच आहेत. पाऊस पडला की पूर्ण नागपूर बुडून जातो पावसामध्ये, हे तुमचे प्रश्न नाहीत. कोणत्या प्रश्नावर तुम्ही काम करत आहात? बांधवांनो, नितेश राणेजी समाजामध्ये तेढ निर्माण करत होते. त्यांच्या या भाषणामुळे दोन समाजामध्ये कलह निर्माण होणार होता. सर्वात आधी या नागपूरमध्ये कायदेशीर कारवाई त्याच्यासाठी व्हावी म्हणून मोतीरामजी कहाडीकर हे समोर आले आणि त्यांनी सांगितले हे संविधान विरोधी वक्तव्य आहे, कायद्याचं उल्लंघन करणारा आहे आणि या महाराष्ट्रात अशांतता निर्माण करणारा आहे, म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जिथं जिथं समाजात तेढ निर्माण करणारी गोष्ट असेल त्याच्या विरोधात ताकदीने उभं राहणारा नागपूर मधला कोणी वाघ असेल मोतीरामजी आहेत, हे समजून घ्या. आता तुम्हाला यांची ताकद वाढवायची आहे. जर हा शिवाजी महाराजांचा मावळा जाती धर्मात तेढ होताना पाहू शकत नाही, महापुरुषाचा अपमान होताना पाहू शकत नाही आणि हिंदू मुसलमानाला आपसात लढताना पाहू शकत नाही, तर अशा माणसाची तुम्ही ताकद वाढवली पाहिजे. आता हा आवाज फक्त नागपूरमध्ये नाही, विधानसभेत गाजला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नाही तर दंगली करणारे पाठवा विधानसभेमध्ये, जे जाती तेढ निर्माण करतात त्यांना पाठवा विधानसभेमध्ये. अरे हे माणसं पाठवा जे तिथं गेल्यावर सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचारानं आचरण करतात. आता माझे काही मुस्लिम बांधव आहेत, मला एका पत्रकाराने विचारलं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्य होतं का? मी म्हटलं होतं. त्यांनी म्हणले पुरावा काय? मी म्हणलं पुरावा नाही, GR आहे, GR, शिवाजी महाराजांचा GR. प्र.न. देशपांडे यांचं पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पत्रे, पान नंबर 199-200. शिवाजी महाराजांचा आदेश आहे, श्रीमंत महाराज राजे यांनी फरमाविले, ज्याचा जो धर्म त्याचा त्याने करावा, त्यात कोणी बखेडा करू नये. राईट टू रिलीजन. मला सांगा बांधवांनो, ज्याचा जो धर्म असेल त्यावर त्यांनी आचरण करावं, त्यात कोणी इंटरफेअर करू नये, हे शिवाजी महाराज सांगतात. हे GR आहे. आणि हा शिवाजी महाराजांच्या नावानं हे मुस्लिमांना टार्गेट करायचा प्रयत्न करतात. माझ्या मुस्लिम बांधवाला सुद्धा माहित नाही. त्यांना जेव्हा माहित होईल ते सुद्धा समोर येऊन त्यांना सांगतात, बाळा आता हा खोटा इतिहास बंद कर, आम्हाला शिवाजी महाराज कळालेले आहेत. शिवाजी महाराज जाती धर्मात भेदभाव करणारे नाही, सगळ्या जाती धर्माला एकत्र करणारे आहेत. दुसरा पुरावा घ्या, शिवचरित्र वासी बेंद्रे लिखित, पान नंबर 103.
स्थानिक मुस्लिमांना धर्म आचरणास स्वातंत्र्य असल्याने गाव खेड्यामध्ये अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज आपले जीवनक्रम विना त्रास घालवत होता। संदर्भ सांगतोय मी, मोहन भागवत साहेब जेव्हा बोलतात तर संदर्भ देत नाही, त्यांची चूक नाही। मोहन भागवत साहेब इतिहासाचे विद्यार्थी नाहीत, ते प्राणीशास्त्राचे विद्यार्थी आहेत, वेटरनरी डॉक्टर आहेत। त्यांना जो माहिती पुरवतो तो चुकीची पुरवतो, ते मुद्दामून देत असेल असं माझं म्हणणं नाहीये, पण वेटरनरी डॉक्टर आहे, इतिहासाचं काय माहित असेल बिचाऱ्याला, त्याला अभ्यास करावा लागेल तुम्हाला। आणि मी मुद्दामून तुम्हाला संदर्भ देतो तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून। आता मला सांगा, स्थानिक मुस्लिमांना धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य होतं म्हणून खेड्यापाड्यात राहणारा मुसलमान आपलं जीवनक्रम विना त्रास घालवत होता। हे खाऊ नका, हे घालू नका, बुरखा घालू नका, इथं बसू नका, तिथं जाऊ नका, असा त्रास शिव काळामध्ये नव्हता। आता मग असं काय झालं शिवाजी महाराजांच्या नावानं हे लोक पुन्हा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात? त्याचं कारण हे आहे, आम्ही आमच्या पूर्वजांचा इतिहास विसरलो। जेव्हा इतिहास आम्हाला माहीत होईल, आमच्या येणाऱ्या पिढीला होईल, त्याच्यानंतर जाती धर्मामध्ये तेढ होणार नाही माझ्या बांधवांनो। आता बघा, आमच्याकडं हिंदू आणि दलित अशा बी दंगे होतात। शिवकाळामध्ये हिंदू दलित असा वाद नव्हता। सुरेंद्रनाथ सेन याचं पुस्तक आहे मिलिटरी सिस्टम ऑफ मराठा, पान नंबर 18, तेथे स्पष्ट उल्लेख आहे, शिवकाळामध्ये ब्राह्मण आणि दलित खांद्याला खांदा लावून लढत होते। मला सांगा, आज शक्य आहे काय? कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग म्हणून एक मतदारसंघ आहे लोकसभेचा, त्याचा तत्कालीन खासदार ए नारायणस्वामी हा भारतीय जनता पार्टीचा होता। तो आपल्या मतदारसंघातील गोलारहट्टी या गावामध्ये गेला, काही औषध निर्माण करणाऱ्या कंपनीचे अधिकारी घेऊन तेथील गावातल्या लोकांनी सांगितलं, तुम्ही दलित आहात, आमच्या गावात पाय ठेवायचा नाही, कारण आजपर्यंत आमच्या गावात कोणी दलित आला नाही। ए नारायणस्वामी हे खासदार होते भारतीय जनता पक्षाचे, ते काही बोलले नाही, मुकट्याने निघून गेले। सबका साथ सबका विकास तुम्ही म्हणता, आपल्या खासदाराला तुम्ही सामाजिक न्याय देऊ शकत नाही? अरे स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यावर सुद्धा शक्य नाही झालं तुम्हाला, पण माझ्या राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्ष आधी ब्राह्मण आणि दलिताला एकत्र केलं, सामाजिक न्याय स्थापन केला। बांधवांनो, हे काम तुम्हाला करायचं आहे नागपूरमध्ये, की हे जातीवाद संपून टाकायचा आहे, सगळे मानव एकत्रच आहेत, हे आम्हाला दाखवून द्यावं लागेल बांधवांनो। आता संपवायचं, कन्क्लूड करू, विषय घ्यायचा का थांबवायचा? एकदा जोरदार बोला, घ्यायचा का? मग घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे तुम्ही भाकरी कोणाची खायले? आवाजच येईना की। छत्रपती शिवाजी महाराज की। नाही तर काय, तेव्हा आदिलशाह होता, आता एक शाह आहे, ती एक भीती असती लोकाला। हे शहाला थोडं जास्त लक्ष ठेवायचं असते, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपल्याला कळल। बांधवांनो, मी तुम्हाला यासाठी सांगतोय की जातीय दंगली कोणकोणत्या मुद्द्यावर होतात हे आपण समजून घेतलं पाहिजे। आमच्या पूर्ण आता हे महाराष्ट्रामध्ये एक आदिपुरुष काहीतरी पिक्चर आला होता ना, काय आदिपुरुष आहे ना, त्याच्यामध्ये रावण जे आहे मुसलमानासारखा दाखवला। त्याचे डायरेक्टर आहे, त्याला ओम राऊतला विचारलं की बाबा तू असं कसं रावण दाखवला मुसलमानासारखा? ते म्हणलं आता रावण असला तर असाच असला असता म्हणले। कमाल आहे की नाही? रावण प्रकाट पंडित आहे वेदाचा पुराणाचा, तो जातीनं ब्राह्मण आहे रावण, त्याला त्यांनी 2023ला मुसलमानच करून टाकला, 22ला। कशासाठी? लोकांची माती भडकली पाहिजे,
आज रावण त्याला मुसलमानात दिसला पाहिजे. ते तानाजी एक पिक्चर आला होता, त्या पिक्चर मध्ये उदयन भानू म्हणून जे आहे मोगलांचा सरदार, बरोबर, ते रोल दिला सैफ अली खानला. आता सैफ अली खान म्हणले की लोकांना राग येणार, बरोबर ना. म्हणजे हे जाणीवपूर्वक चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये विष टाकतात. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे बांधवांनो, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे काम करत आहेत. तुम्हाला मानव जातीसाठी लढायचं आहे, जाती जातीसाठी नाही लढायचं आहे, लक्षात ठेवा. आता शिवाजी महाराज जिवंत असताना एकीकडे रायगडावर मंदिर आहे, एकीकडे मस्जिद आहे. हिंदू मावळे मंदिरामध्ये पूजा करतायत, मुस्लिम मावळे मस्जिदमध्ये नमाज पडतायत. कधी शिवाजी महाराजाला वाटलं नाही मस्जिदवर कापड टाकावं, हिंदू मावळे गुलाल टाकतील, कधी दंगल झाली नाही. अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर हिंदू मावळे मंदिरात पूजा करतात, मुस्लिम मावळे नमाज पडतात, मग आज काय झालं? त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही, हिंदू मुसलमान एक दुसऱ्या विरुद्ध लढला नाही, तर हिंदू आणि मुस्लिम मावळे एकत्र आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शोषित पीडित कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढले. आज तुम्हाला हेच करायचं आहे, आपसात लढायचं नाही, एकत्र यायचं आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचा समाज निर्माण करायचा. आता त्या काळामध्ये तलवार घेतली शिवाजी महाराजांनी आणि शत्रूचा नायनाट केला. आता लोकशाहीमध्ये कसं करणार तुम्ही? हा, तुम्हाला एखाद्याचं अफजल खानाचा वकील जर छाटायचा असला तर तलवारीने नाही छाटू शकत, कसं छाटणार? हा, शिवाजी महाराजांच्या विचाराच्या उमेदवाराला मतदान करून तुम्हाला अफजल खानाचा वकील मारावा लागल, आदिलशाहला गाडावं लागल. कोणताही शाह असू द्या, ते स्वराज्याच्या विरोधात हा शाह असू द्या की त्या शाह असू द्या, त्याला मातीत गाडायचं मतदान करून. हे समजून घ्या की आता इतिहासातल्या गोष्टी मी का सांगतोय, वैचारिक तुम्हाला कळलं पाहिजे. जाती धर्मात तुम्ही लढलं नाही पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीनं समाजात हे तेढ निर्माण करतायत. मुस्लिमांना माग आता हे रामगिरी महाराजांनी एक वक्तव्य केलं, त्याच्यावर माझा एक अर्ध्या तासाचा स्पष्टीकरण संदर्भासहित आलेला आहे. आमच्या एका पत्रकार मित्राने संपादकाला पाठवलं, म्हणले सरांनी एकदम संदर्भासहित स्पष्टीकरण केलेलं आहे, तुम्ही ते दाखवा. ते संपादक म्हणते, अरे सरांना ते असा खुलासा केला की तो वादच मिटून जाईल, आपल्याला निवडणुकीपर्यंत हा वाद ठेवायचा आहे. हे पत्रकारिता आहे. अरे तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे ना. नितेश राणेजी म्हणतायत की मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारू. नितेश राणेजीचे नेते कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब. आता अल्पसंख्याक सेलचे नेते हाजी अरफात भारतीय जनता पक्षाचे, ते नितेश राणेला म्हणतायत तू एवढाच आहे, तू असाच आहे, तू तसाच आहे. मला हे कळत नाही, नितेश राणेचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, हाजी अरफातचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, नितेश राणेला शिव्या देण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणायचं त्यांच्यावर कारवाई करा. पण देवेंद्र फडणवीस साहेब बघा, तिकडं नितेश राणेला म्हणतात मुसलमानाला शिव्या द्या, हाजी अरफातला म्हणतात नितेश राणेला शिव्या द्या, आणि ते एकदम सोज्वल राहतील. अरे तुम्ही गृहमंत्री आहात ना, हे जाती जातीत भांडणं लावणं योग्य वाटते का तुम्हाला? तुम्ही यांना परवानगी द्यायला शिव्या द्यायला, त्यांना द्यायला परवानगी शिव्या द्यायला. मी यासाठी सांगतोय बांधवांनो, हाजी अरफात यांनी जे शब्द प्रयोग केला नितेश राणे बद्दल, इस्लामी शिष्टाचार त्याची परवानगी देत नाही. ती शिवीगाळ जी होती ती भारतीय जनता पार्टीचे शिष्टाचार होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे नितेश राणेजीने जे बोलले ते शिवाजी महाराजांचे विचार नाही, ते विचार भारतीय जनता पक्षाचे आहे. हाजी अरफात जे बोलले ते मुस्लिम समाजाचे विचार नाही, ते विचार भारतीय जनता पक्षाचे आहेत. हे जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी हे करत आहेत. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की महात्मा फुले बद्दल एक तुम्हाला महत्त्वाचं उदाहरण सांगतो की आमच्या मुस्लिम बांधवांना कळलं पाहिजे. महात्मा फुले जेव्हा लहान होते, त्यांना जेव्हा शाळेत टाकलं तर शाळेतून त्यांना काढावं लागलं.
का त्यांच्या घरामध्ये काम करणारा कृष्णाजी राव नावाचा मुनीम त्यांच्या वडिलांना सांगतो, गोविंदराव हे काय केलंस काय, शूद्राचं पोरग शाळेत टाकलं, शिक्षण प्राप्त केले, नरकात जाईल, धर्म पाप होईल. त्यांनी शाळा बंद केली. त्यांचे शेजारी गफ्फार मुन्शी बेग आणि लिजिट या शिक्षकांनी गोविंदरावला म्हटलं, गोविंदराव ज्योतिबा शाळेत का जात नाही? गोविंदराव म्हणले, मी टाकलं होतं पण आमच्या धर्मामध्ये शिकायची परवानगी नाही म्हणून शाळा बंद केली. गफ्फार मुन्शी बेग म्हणतात, हे गोविंदराव हे कसं शक्य आहे? अरे ज्या ईश्वरानं तुला निर्माण केलं त्या ईश्वरानं मला निर्माण केलं, ज्या ईश्वरानं मला शिकायचा अधिकार दिला, तुझ्या अधिकाराचं हनन कसं करल समजून काढली. त्यांना शाळेत टाकले. महात्मा फुले शिकले, बहुजन समाजाचा कायापालट झाला. याच्या मागे महात्मा फुलेचं योगदान आणि त्या मागे गफ्फार मुन्शी बेग यांचं सुद्धा योगदान आहे बांधवांनो. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे जातीवादी लोक थांबले नाही. महात्मा फुलेने शिक्षणाची चळवळ चालवली. सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला जायच्या. सावित्रीबाई फुले महात्मा फुलेला म्हणतात की मी जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जाते हे लोक माझ्या अंगावर चिखल शेण टाकतात. महात्मा फुले म्हणतात, एक काम कर, तू एक साडी सोबत घेऊन जाय, वाटेत जाताना हे तुझ्या अंगावर चिखल टाकतील, शेण टाकतील, शाळेत गेल्यावर ती बदलून टाक, चांगली साडी घाल, मुलींना शिकव. शिकवणं झाल्यानंतर पुन्हा चांगली साडी घाल, घाण झालेली घाल, पुन्हा येताना हे वाटेत चिखल शेण टाकतील, घडी आल्यावर धुवून टाक. एवढा त्रास सहन केला सावित्रीबाई फुलेंनी. कोणासाठी? या ज्या माझ्या माता माऊली इथं बसलेल्या आहे त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी. माझा प्रश्न आहे मोहन भागवत साहेबांना, कोणती संस्कृती होती यांच्यावर चिखल फेक करणारी? का यावर तुम्ही बोलत नाही? का इतिहास लपवता? आणि तेव्हा सावित्रीबाई फुलेच्या खांद्याला खांदा लावून या मुलीच्या शिक्षणाची चळवळ चालवणारी एक मुस्लिम भगिनी होती, फातेमा शेख म्हणून. हे आम्ही विसरता कामा नाही बांधवांनो. बरं एवढ्यावर थांबले का? ते नाही थांबले. पुन्हा गोविंदरावकडे गेले. गोविंदरावला म्हणले, गोविंदराव पहिले तुझं पोरग बिघडलं होतं, आता सून ही बिघडली. अरे पोरगाने शिक्षण प्राप्त केलं तो नरकात जाईल. आता सून जी आहे महिला आहे, शूद्र आहे, महिलानं शिक्षण प्राप्त करणं हे पाप आहे. हिनं प्राप्त केलं पुन्हा शिकवते, घोर पाप होईल, तुमचं कुळ नष्ट होईल. गोविंदरावनं आपल्या ज्योतिबाला बोलवलं आणि सांगितलं, बघ ज्योतिबा, माझ्या घरात राहायचं तर शिक्षणाचं काम बंद कर, जर हे काम करायचं घरातून निघ. ज्योतिबांना कपड्यानिशी सावित्रीबाई फुले सोबत घरातून काढलं गोविंदरावनं. नाईलाज नसताना बापांनी, तेव्हा त्यांना घरात घेणारे, आश्रय देणारे उस्मान शेख, फातेमा शेख हे दोघं मुसलमान भाऊ बहीण होते. त्यांना कपडे दिले, भांडी कुंडी दिली. आता माझा मुसलमानाला प्रश्न आहे, त्या काळामध्ये गोविंदराव आपल्या मुलांना घरात ठेवायला तयार नव्हते, तेव्हा फातेमा शेख आणि उस्मान शेख हे मुसलमान समोर आले आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुलेला आपल्या घरात स्थान दिलं. मुस्लिमांनो, तुम्हाला माझा प्रश्न आहे, मोहम्मद पैगंबर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा. मग मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये 6000 आदिवासी बालक उपाशी मेली असतील, तुमची नैतिक जबाबदारी आहे की नाही? घेणार की नाही? मुसलमान किती? हात वर करा. मुसलमान कौन कौन है? हाथ ऊपर करो. है क्या? जिम्मेदारी है तुम्हारी, है की नाही? गरीब को खाना खिलाना है की नाही? आता मला सांगा, हे मायनॉरिटी मेजॉरिटी भानगडी सोडा. चांगलं काम करायला काही मायनॉरिटी नसते आणि काही मेजॉरिटी नसते. पुण्य करायला मायनॉरिटी मेजॉरिटी चालत नाही. तुम्हाला मानव सेवा करायची आहे. महाराष्ट्रात 2 कोटी मुसलमान आहेत. एका माणसानं 4 माणसाबद्दल प्रेम केला, त्याला जर तुम्ही आदर केला, त्याच्याशी मैत्री केली तर विषय संपला. सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंद असणार आहे, बंधुभाव असणार आहे बांधवांनो. कोणीही उपाशी मरणार नाही जर तुम्ही मोहम्मद पैगंबराचे अनुयायी झाले तर. आम्ही म्हणतो महापुरुषाला फक्त ऐकून घेऊ नका, जीवनात त्यांचे विचार आणा तुम्ही बांधवांनो. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी असंच आपल्याला संविधान दिलं नाही. आपले 4 मुलं कुर्बान केले, 4 मुलं कुर्बान केले, तेव्हा आम्हाला हे संविधान मिळालेलं आहे बांधवांनो. बाबासाहेबाच्या मुलाचं निधन झालं. सहकारी म्हणतात बाबासाहेब अंत्यविधीसाठी कफन आणायचा, कफनला पैसे द्या. बाबासाहेब रडतायत. आई रमाई म्हणते, अरे उपचाराला पैसे असले असते तर माझं लेकरू मेलं नसतं, पैसे नाही म्हणून मेलं. घरात जाते, जुनं लुगडं फाडते, जुन्या लुगडामध्ये बाबासाहेबांच्या मुलाचा अंत्यविधी होतो. विचार करा, आपले मुलांचा बळी दिला आपल्या सन्मानासाठी, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी. आम्ही बाबासाहेबाच्या संविधानाची सुरक्षा केली पाहिजे. जब तक रहेगी जान ये कहते रहेंगे हम,
बाबा साहब अंबेडकर जी का संविधान जिंदाबाद। और तू क्या मिटाएगा संविधान को? गोडसे के चेले तेरे छाती पे चढ़ के कहेंगे संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद। आमच्या आईनं आपले लेकर दिलेले आहेत, आमच्या लेकराचं भविष्य बनवण्यासाठी आम्ही त्या आईशी गद्दारी करणार नाही। बांधवांनो, विषय खूप आहेत, येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा घेऊ। फक्त एवढंच सांगतोय, अगर खामोश रहता हूं तो गैरत मार डालेगी, अगर खामोश रहता हूं तो गैरत मार डालेगी, अगर सच बोल दूंगा तो हुकूमत मार डालेगी। बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमान को, बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमान को, वरना लड़ाकर आपस में सियासत मार डालेगी, वरना लड़ाकर आपस में सियासत मार डालेगी। बांधवांनो, आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण एक छोटासा संकल्प विधी घेतो की शिवाजी महाराजांच्या विचारानं आपण या नागपूरमध्ये एक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। संपूर्ण सगळे लोक आपला हात समोर करायचा आहे। जे शिवाजी महाराजांना मानतात, महात्मा फुलेला बाबासाहेबाला मानतात, मानवतावादी आहेत, त्यांनी हात समोर करायचा आहे। आज आम्ही नागपूर येथील रहिवासी हा संकल्प करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने सर्व जाती धर्माला एकत्र करून त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण करून मानव सेवा आणि देश सेवा यासाठी आदर्श समाज निर्माण करणार। आज आम्ही संकल्प करतो की शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन जाती जातीत धर्मात तेढ निर्माण होऊ देणार नाही आणि नागपूर दंगल मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार। आज आम्ही संकल्प करतो की महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन आमची संपत्ती, आमचे कौशल्य मानव सेवेच्या कार्यासाठी अर्पित करणार। आज आम्ही संकल्प करतो की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यातील शोषित पीडित गरजू यांचे पालक होते, त्याप्रमाणे आम्ही एका तरी गरीब शेतकऱ्याच्या अनाथ मुलाची शैक्षणिक मदत करून त्या मुलाचे पालक म्हणजेच छत्रपती होण्याचा प्रयत्न करणार। आज आम्ही संकल्प करतो की आमचे आयुष्य रंजऱ्या गांजल्याच्या सेवेसाठी अर्पण करणार। धन्यवाद। बांधवांनो,